कसे आहात मग सगळे? मजेतच असतात सगळे. तर भावांना असं व्हिडिओ बनवायचं होतं, खूप दिवस झाले व्हिडिओ बनवलेला, कधीतरी व्हिडिओ बनवते. तर आज व्हिडिओ बनवायचं होता. म्हणजे मला कोणीतरी कमेंट केली की ताई हे घर तुमचं स्वतःचं आहे का? नाही, आता आपलं स्वतःचं घर नाही, ते भाड्याचं घर आहे स्वतःचं घर, पण ते राहत नाही तिथं आम्ही, ते भाड्याचं घर आहे. होईन कधी ना कधी स्वतःच, परिस्थिती बसून राहते का? आज ना उद्या परिस्थिती बदलतेच ना. मुंबईमध्ये स्वतःचं घर म्हणजे लय मोठी गोष्ट आहे. स्वतःचं घर घ्यायचं म्हणलं तर खायचं काम नाही आहे. काही लोकांचा अख्खा आयुष्य जातं भाड्याच्या घरामध्ये, भाडं भरता अख्खा आयुष्य जातं, पण घर होत नाही. हे कठीण काम आहे मुंबईचं. आता मी किती 2-3 वर्ष झालं, पहिले स्वतःच्याच घरात होते, पण आता 2-3 वर्ष झालं मी इथं भाड्याच्या घरात आले. भाड्याने राहते, कारण की स्वतःचं घर आहे ते जरा खूपच छोटं घर आहे. म्हणून पोरांना अभ्यास करायला ह्याला जागा पुरत नव्हती त्या घरामध्ये, म्हणून इकडं आले राहायला. आता काही विचार चाललेला आहे, आता काय गावाला जायचा, बघू आता. कंटाळा आला आहे करायचा, पण लय दगदग होती. चाललाय आता विचार, इथून डायरेक्ट शिफ्ट होऊन गावाला जायचं राहायला. टेन्शनच नको, ना भाडं भरायला नको, ना लाईट बिल भरायला नको, ना पाणी बिल भरायला नको, काही कसलंच टेन्शन नको. सुद्धा उठावून गावाला जावं, गावाला ना कसलंच टेन्शन नाही असं वाटतं. हां, आहे थोडंसं शेतीत काम करायला करायचं, त्याला काय होतं, काम कुठं पण करायचं. इथं पण 8 घंटे काम करायला लागतं, तिथं आपलं स्वतःचं आहे, करता येईल. मीच कंटाळे आता इथं भाडं भरता चाललाय गावाला जाण्याचा विचार. आता बघू आता एवढं दिवाळीच्या नंतर, दिवाळी झाल्याच्या नंतर. मालक पण बोलत होते आमचे, चला आपण जाऊ गावाला, म्हणून मला आवडतं गावाला राहायला. कंटाळे इथं राहायला, खूप दगदग आहे, शांतता नाही आहे बघा. गावाला टेन्शन तरी नाही निदान कसं. गावाला का उपाशी बसतं का माणूस? आहे आपली स्वतःची जमीन आहे, स्वतःच घरचंच करायचं, म्हणजे दारात जायचं नको ना, काहीच नको. आता इथं मुंबईला स्वतःचं घर घ्यायचं म्हणल्यावर लय भारी गोष्ट आहे. काही स्वतःचं पण तिथं राहत नाही तर. त्यासाठी सगळ्यांनी विचार केलाय आता गावाला जायचं. पण गावाला कसं मालकाची तब्येत पण ठीक राहते, तिथलं वातावरण त्यांना एकदम सूट होतं. इथं असले ना ते सारखी एकतर त्यांची तब्येत ठीक नसते, सारखी चक्करचा प्रॉब्लेम आहे त्यांना, चक्कर येणार, अचानक काहीतरी तब्येत बिघडणार. त्याच्यामुळं गावाला जाण्याचाच विचार केला आहे. आता हे भाडं भरणं हे कठीण जात आहे. जे मुंबईला राहतात ना ते त्यांनाच माहिती किती कठीण आहे मुंबईचं जीवन. काही लोकांना लय वाटतं हा मुंबईला राहतात, पण ज्याची त्यालाच माहिती असतं त्याच्या घरातलं काय येते. म्हणून आता गावाला जाण्याचा, हे भाडं भरण्याचा विषय सोडून द्यायचा, सीधा पसारा उचलायचा आणि गावाला जायचं.